नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघत आहात ही राशीची 659 व्हरायटी आहे। आतापर्यंत सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणारी व्हरायटी म्हणून या व्हरायटीला ओळखले जाते आणि आजही बाजारामध्ये इतर कंपन्यांच्या भरपूर व्हरायटी आहेत, पण राशीचे 659ला आजपर्यंत कुठलीच व्हरायटी बराबरी करू शकलेली नाही उत्पादनाच्या बाबतीत। बाजारात मार्केटिंग केली जाते की ही व्हरायटी चांगली आहे, ती व्हरायटी चांगली आहे, पण शेवटी वास्तव असं आहे की वजनाच्या बाबतीत हीच व्हरायटी चांगली आहे। हिचा कापसाचा धागा पण लांब आणि सरकीचं वजन चांगलं असतं। फक्त ह्या व्हरायटीचे दोष किंवा ड्रॉबॅक एकच म्हणता येईल आपल्याला, ही अत्यंत नाजूक व्हरायटी आहे। हिला माल वगैरे चांगला लागतो, पण फवारण्या खूप घ्याव्या लागतात। म्हणजे दुसरी जी रोगप्रतिकारक क्षमता असलेली व्हरायटी आहे, जशी आपण गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की आपण राशीची स्विफ्ट म्हणून व्हरायटी लावली आहे, तिला कमी फवारण्या लागतात, किड्यांचा अटॅक पण कमी आहे, रोग कमी होतात त्याला। तर ह्या व्हरायटीला समजा स्विफ्टला जर तीन फवारण्या लागत असतील तर हिला कमीत कमी 5 ते 6 फवारण्या लागतात। तर याच्यामध्ये विषय तो जे की इथं फवारण्यांचा खर्च वाढतो आणि तसं बघायला गेलं तर फवारण्या काही भरपूरच महाग असतात असल्याचा भाग नाही आहे, थोडाफार खर्च राहतो तो, पण जो उत्पन्न येतं आपलं त्याच्यामध्ये आपली रिकव्हरी बऱ्यापैकी होऊ शकते। म्हणून ही व्हरायटी अत्यंत नाजूक आहे। हिचं वैशिष्ट्य एकच आहे की हिला वेळोवेळी फवारण्या घ्याव्या लागतात आणि 2 फवारण्यांमध्ये अंतरीचं कमी असतं। म्हणजे तुम्ही दुसऱ्या व्हरायट्यांना जर फवारणी केली तर तुम्हाला 15-20 दिवसाची सवड मिळते एक प्रकारे, पण या व्हरायटीला तसं नाही आहे। हिला 12-13 दिवसानंतर किंवा 15 दिवसाच्या आतच 2 फवारण्या घ्याव्या लागतात, म्हणजे एवढा फरक पडतो याच्यामध्ये। आणि याच्यावर दुर्लक्ष केव्हा होतं मग करावं लागतं, ज्यावेळेस तुमचा माल परिपक्व चांगला होऊन जातो, कापूस यायला सुरुवात होऊन जाते, त्यावेळेसच फवारण्या बंद कराव्या लागतात, मग तेव्हा जास्त आवश्यकता वाटत नाही। आता इथं बघू शकता किती जबरदस्त माल आणि फुलं पाती मोठी संख्या आहे याच्यामध्ये, इथं बघू शकता तुम्ही। आता यावेळेस विषय असा आहे, जास्त पाऊस पडलेला नाही आहे, कमी पाऊस असल्यामुळे यावेळेस कापसाची कंडिशन चांगली आहे। जर जास्त दिवस ढगाळ वातावरण असतं आणि अजून मोठा पाऊस राहिला असता तर काही प्रमाणात या कापूसला सुद्धा धोका राहू शकला असता, पण आपल्या या नियोजनामध्ये फायदा असा झाला, आपण बेडवर कापूस लावलेला आहे, तो पहिला बेनिफिट झाला। नंतर फवारण्या आपण वेळोवेळी केलेले आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे खताचा बेसल डोस देत असताना बेसल डोसमध्ये मायक्रोन्यूट्रियनचा आपण समावेश केला होता। बऱ्याचदा आपण वॉटर सोल्युबलने देत होते, पण यावेळेस आम्ही बेसल डोसमध्ये एक स्पेशल मिक्सचर येतं मायक्रोन्यूट्रियनचं, तर ते दिलं होतं, तर त्याचा आम्हाला खूप चांगला फायदा मिळाला। कारण की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरतेमुळे सुद्धा झाडं लवकर रोगाला बळी पडतात, तसं नियोजन यावेळेस केलेलं होतं। म्हणून बघू शकता कापसाची क्वालिटी अतिशय चांगली आहे। आणि आता उद्या फवारणी करायची, आता गेल्या वेळेस व्हिडिओ टाकला होता, काय 10-15 दिवस झाले असतील, तर लवकर दुसरी फवारणी आता घ्यावी लागते। तर बघू शकता मित्रांनो, आता मावा तुटवड्यांची संख्या वाढलेली आहे, कारण की ही व्हरायटीज नाजूक आहे। फवारणी केल्यानंतर काही दिवसानंतर लगेच आपल्याला किड्यांचा प्रकोप दिसून येतो। पण आम्हाला आजही या व्हरायटीचा वजनाच्या बाबतीत जी आहे ती समाधान फक्त या व्हरायटीमुळेच झालेलं आहे। दुसऱ्या भरपूर व्हरायटी आम्ही ट्राय करून पाहिलेला आहे, प्राईम सुपरकॉट असतील, इतर बाजारातल्या वाघोबा म्हणा, म्हणजे भरपूर व्हरायटी ट्राय केला आहे आम्ही आतापर्यंत, 20-25 पेक्षा जास्त व्हरायटी ट्राय केलेल्या आहे। पण त्यापैकी आम्हाला सर्वात जास्त अनुभव चांगला जो आहे तो राशीच्या 659चा झालेला आहे। तर मित्रांनो, तुमच्या कापसाच्या बाबतीत अनुभव काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर लोकांना पण ते कमेंटच्या माध्यमातून लोकांना कळत राहतं। आता ही रोडटंच आमचं शेत आहे, इकडं सूर्यप्रकाश भरपूर आहे, हवा खेळती राहते, या हिशोबाने आम्ही या ठिकाणी राशीची 659 व्हरायटी लावलेली आहे, जेणेकरून जास्तही पाऊस पडला तरी पण रिकव्हरी लवकर होऊ शकते आपली त्या हिशोबाने आपण इथं 659 व्हरायटी लावली आहे। आणि तिकडं आतल्या शेतांमध्ये झाडांचं प्रमाण जास्त आहे, सूर्यप्रकाश मिळाला पण काही प्रमाणात अडचण येते, बांधणावर भरपूर झाडं असल्यामुळे, त्यामुळे तिथं आपण राशीची स्विफ्ट म्हणून व्हरायटी लावली आहे। तर या अशा पद्धतीने